नमस्कार मंडळी, मी मनोरमा. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. अजिबात तेलकट न होणारी खमंग अशी कोथिंबीर वडी दाखवणार आहे. यामध्ये तांदळाचे पीठ किंवा सोडा न वापरता तयार केलेली ही वडी आहे. करण्यास अगदी सोपी व खाण्यास चविष्ट अशी. एक पोळी खात असाल तर तुम्ही 2 पोळ्या खाल अशी ही कोथिंबीर वडी आहे. ताजी लुसलुशीत अशी एक कोथिंबीरीची जुडी घेतली. ती नीट करून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळण्यास ठेवली. नंतर कपड्यावरती टाकून कोरडी करून घेतली आणि ती बारीक अशी चिरून घेतली. बारीक चिरून घेतल्यानंतर चिरलेल्या कोथिंबीरीवरती 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकले. 1 चमचा लाल तिखट टाकून घेतले. नंतर त्यावरती थोडासा हिंग टाकला. सफेद पांढरे तीळ 2 चमचे टाकले. सर्व मिक्स करून घेतले. नंतर त्यामध्ये कढईमध्ये अर्धी वाटी पोहे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेतले व ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. पोह्यामुळे वडी कुरकुरीत होते. बारीक करून घेतले व ते कोथिंबीरीवरती टाकले. हिरवी मिरची, लसूण, अद्रकाचीही पेस्ट करून घेतली, ती त्यामध्ये टाकली. सर्व मिश्रण मिक्स करून त्यामध्ये बसेल तेवढे बेसन पीठ टाकले. पाणी घालून चांगले पीठ मळून घेतले. एका चाळणीवरती तेल लावून त्यावरती ते थापून घेतले. पातळ असे पीठ थापून घेतल्यानंतर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवले होते. त्यावरती ते 15 मिनिटे वाफलून घेतले. वाफलून घेतल्यानंतर ते थोडा वेळ गार करून ठेवले व त्याच्या वड्या कापून घेतल्या. पहा, वड्या आपल्या किती छान झालेल्या आहेत. या पद्धतीने कोथिंबीर वड्या तुम्ही नक्की करून पहा. कढईमध्ये तेल ओतून त्या चांगल्या लालसर होईपर्यंत तळून घेतल्या. तळलेल्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेस त्या तळून घेऊ शकता. या वड्या 8 दिवस टिकतात. या पद्धतीने तुम्हाला जेवढ्या वड्या पाहिजेत तेवढ्या तुम्ही तळून घेऊ शकता आणि उरलेल्या फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर तळू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली एक लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.